पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे पुंडलिका दिलावर करुणा कर विठ्ठले सेवेकरता घेतलेला भंग. जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्वाचा असा पंढरी पर प्रकरणातला भंग आहे. पंढरी क्षेत्राचं महात्म्य तुकाराम महाराज सांगतात. पंढरी क्षेत्राची वारी आपण केली म्हणजे आपण वारकरी झालो. वारकरी होऊन पंढरी क्षेत्राची वारी करण्याच्या योगानं आपल्याला प्राप्त होणारी जी परमफलश्रुती आहे त्याच्या संबंधातला निर्देश महाराजांनी अभंगात केला. विठ्ठल विठ्ठल कोणतंही काम करायला मनुष्य जे तयार होतं ते फलाच्याकडे लक्ष दिल्याशिवाय काही काम करायला तयार होत नाही बरं का. प्रयोजन मनोद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. अत्यंत मंदबुद्धीचा मनुष्य जरी असला तर एखादे काम करायला सांगितल्याच्या नंतर फलाचा विचार त्याच्या डोक्यामध्ये येतोच येतो. हे कर म्हटलं की मनुष्य म्हणतो हे केल्याने तुम्ही मला काय देणार आहात, माझ्या पदरात काय पडेल हे करतो. तुम्ही म्हणता ते मी करायला तयार आहे, पण हे केल्याच्या योगानं माझ्या पदरामध्ये काय पडणार आहे हे अगोदर सांगा. म्हणजे फल लक्षात आलं की मनुष्य साधन करायला तयार होतो. हा माणसाचा स्वभाव आहे बरं का. तसं संतांनी आपल्याला सांगितलं तुम्ही वारकरी व्हा, पंढरीची वारी करा, पंढरीची वारी करा. अनेक वेळेला संतांनी सांगितल्याच्या नंतर काही लोकांनी विचारलं, महाराज तुमच्यावर आमची श्रद्धा असल्यामुळे आम्ही वारकरी व्हायला तयार आहोत, वारकरी होऊन पंढरीची वारी आम्ही करणार आहोत, पण वारकरी होऊन पंढरीची वारी केल्याच्या योगानं आमच्या पदरात काय पडेल हे सांगितलं तर आम्हाला ते साधन करताना समाधान वाटेल. विठ्ठल साधन सांगितलं की मनुष्य फलाचा विचार विचारतो, काय प्राप्त होणार हे करतो मी, पण याच्याने काय प्राप्त होणार. आणि फलाचा विचार ऐकून घेताना माणसाची अजून एक वृत्ती आपल्याला पाहायला सापडते. सांगितलेलं त्या साधनाचं फल अतिशय महत्वाचं असेल तर मनुष्य ते साधन करायला तयार होतो. म्हणजे अफल साधन करण्यामध्ये मनुष्याची प्रवृत्ती नाही, अल्पफल साधन करण्यामध्ये मनुष्याची प्रवृत्ती नाही, तर महत्फल साधनच करायची मनुष्याची प्रवृत्ती असते. विठ्ठल काही गोष्टीला काही प्रकारचं फल नसतं. हे करा त्याच्याने काही तुम्हाला मिळणार नाही असं कोणी सांगितलं तर करायला तयार होईल का? साधन आहे पण ते अफल आहे. एखाद्या माणसं एक विचाराच्या बद्दल त्या भामतीकारांनी थोडस सुरुवातीला उदाहरणाने आपल्याला असं सांगितलेलं आहे की ज्या विचाराला कोणत्याही प्रकारचं प्रयोजन नाही असा विचार करण्यामध्ये मनुष्य प्रवृत्त होणारच नाही. त्याच्याकरता उदाहरण अनेक आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेली आपल्याला पाहायला सापडतात. का कस्य कतिवादंताः कुक्कुट्टांडम कियत्पलम गर्दभेकती रोमाणी मूर्ख शेषा विचारणा. मूर्ख मनुष्याचा विचार कशा पद्धतीचा सांगतो? अफल विचार. त्या विचाराला कोणत्याही प्रकारचं फल नाही. काकस्य कतिवादंताः. पहिला विचार मूर्खाचा असा सांगितला, कावळ्याच्या तोंडात दात किती असतील? काय उपयोग आहे त्याचा विचार करून सांगा ना. कावळ्याच्या तोंडात असलेल्या दाताची संख्या तुम्हाला मोजून मी सांगितली, 32 आहे, 64 आहेत, काहीतरी आहे. अशी दाताची संख्या मी मोजून पाहण्याच्या मला काय मिळणार आहे सांगा ना देशानं. माझा एक दात पडला तर त्याचा एक दात घेऊन मला बसवता तरी येणार आहे? काही सामान्य फल तरी त्याच्यातून मिळणार आहे का? माझ्या पदरात पडणार आहे का? कावळ्याचे दात मोजण्याला फल नाही. गाढवाच्या अंगावर केस किती असतील ते मोजण्याला फल नाही. कोंबड्याच्या अंड्याचं वजन काय असेल याचा विचार करून मला काही पदरामध्ये पडणार नाही. म्हणजे ज्या विचाराला कोणत्याही प्रकारचं फल नाही असा विचार करण्यामध्ये शहाणा मनुष्य प्रवृत्त होत नाही. याचा अर्थ असा झाला की साधन सांगितलं आणि त्या सांगितलेल्या साधनाला जर कोणत्याही प्रकारचं फल नसेल तर ते साधन करण्यात माणसाची प्रवृत्ती नसते. विठ्ठल साधन करायला सांगितलं की मनुष्य साधनाचं फल विचारतो. पहिली गोष्ट, सांगितलेलं फल जर अफल सांगितलेलं फल त्याला त्या साधनाला त्याला काही फल सांगता येत नसेल, म्हणजे त्यानं सांगितलेलं साधन जर अफल असेल तर त्या अफल साधनामध्ये मनुष्याची प्रवृत्ती होणार नाही. हे आपण आता पाहिलं. अल्पफल साधनात तरी प्रवृत्ती होते का? आपल्याला एखादं साधन सांगितलं, हे साधन केल्याच्या योगानं काय फल प्राप्त होतं आपण विचारलं आणि त्या फलाचा विचार सांगत असताना त्या माणसाने अतिशय कठीण साधना करून आपल्या पदरामध्ये अल्प फल पडणार आहे. म्हणजे डोंगर पोखरायचा आणि त्याच्यातून उंदीर काढायचा अशा पद्धतीचं फल जर आपल्याला प्राप्त होणार असेल तर ते अल्पफल साधना करता सुद्धा माणसाची प्रवृत्ती नसते. मी नेहमी त्याच्याकरता एक उदाहरण सांगतो. एक कोकणातल्या एका माणसाच्या घरासमोर 7 सुपारीच्या अशी उंचच्या उंच झाडं होते. त्या माणसाने घराच्या मालकाने असं जाहीर केलं की या 7 झाडावर एका दमात चढायचं उतरायचं. पहिल्या झाडावर चढायचं उतरायचं, दुसऱ्या झाडावर चढायचं, शेंड्यापर्यंत जायचं, उतरायचं. 7ही झाडावर एका दमात जो कोणी मला चढून दाखवेल, उतरून दाखवेल, 7व्या झाडावरून उतरला की त्याच्या पदरामध्ये मी फल टाकणार आहे, काहीतरी त्याला बक्षीस देणार आहे, जाहीर केलं. लोक त्याच्याकडे यायला लागले. काही लोक होते तरबेज होते. सुपारीच्या झाडावर चढणं उतरणं त्यांच्या हातचा मळ होता. अशा अवस्थेत काही माणसाने त्याला विचारलं, म्हणे बाबा आम्ही 7 झाडावर चढून उतरून दाखवू, 7व्या झाडावरून खाली उतरल्याच्या नंतर तुम्ही आमच्या पदरामध्ये फल टाकणार आहात, बक्षीस देणार आहात असं तुम्ही जाहीर केलंय, पण बक्षीस काय देणार हे जाहीर केलं नाही. काय देणार आहात सांगा ना. एका माणसाने असं विचारल्याच्या नंतर त्या घर मालकाने त्याला सांगितलं, 7व्या झाडावरून म्हणजे पहिल्या झाडापासून चढ उतर करता करता
7व्या झाडावरून खाली उतरला की त्याला मी बक्षीस देणार. काय बक्षीस बाबा? एक मुठभर फुटाणे देतो म्हणलं. आता 7 झाडावर चढायचं आणि उतरायचं एवढं करणाऱ्या माणसाला मुठभर फुटाणे जर मिळत असतील तर तो ते करायला तयार होईल का? सांगा. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे सांगितलेलं साधन अफल असून चालत नाही, सांगितलेलं साधन अल्पफल असून चालत नाही, तर सांगितलेल्या साधनाला महत्फल असावं तेव्हा ते साधन करण्याची माणसाची प्रवृत्ती असते. तसं पंढरीची वारी वारकरी होऊन तुम्ही करा म्हटल्याच्या नंतर लोकांनी विचारलं महाराज फल काय? अफल तर हे साधन नाहीये, अल्पफल हे साधन नाहीये, तर या साधनाला परमप्रयोजन नावाचं फल प्राप्त होतं असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करतात. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. तुकाराम महाराज या ठिकाणी फलाचा विचार सांगताना असं सांगतात, ज्यानं वारकरी होऊन पंढरीची वारी केली असा जो पंढरीचा वारकरी आहे तो मोक्षाचा, ते सगळेच्या सगळे वारकरी मोक्षाचे अधिकारी आहेत असं महाराज वर्णन करतात बरं का. आता मोक्षाचे अधिकारी आहेत म्हणजे त्यांना मोक्षाचा अधिकार आहे. आणि अधिकार आहे शब्दाचा अर्थ तरी काय करायचा? अधिकार शब्द दोन पद्धतीने आपल्याला संतांच्या वाङ्मयात वापरलेला पाहायला सापडतो. काही वेळेला शास्त्रकारांनी आणि संत महात्म्यांनी अधिकार शब्द पात्रता या अर्थानं वापरलाय, आणि काही वेळेला तो अधिकार शब्द हक्क, वारसा, माझा अधिकार म्हणजे माझा हक्क आहे या अर्थानं वापरलेला पाहायला सापडतो बरं का. पंढरीचा वारकरी झाला की तो मोक्षाचा अधिकारी आहे याचा अर्थ त्याला मोक्षाची पात्रता आहे असाही घ्या, आणि पंढरीचा वारकरी झाला की तो मोक्षाचा हक्कदार आहे असाही अर्थ घ्या. विठ्ठल विठ्ठल. अधिकाराचा विचार करत असताना आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अधिकाऱ्याचं चिंतन केलेलं पाहायला सापडतं बरं का. अधिकारी नमाशा असते फलसिद्धीर विशेषतः. विवेक चुडामणीमध्ये जगद्गुरु शंकराचार्य असं सांगतात की बाबा एखादं साधन करून आपल्या पदरामध्ये त्या साधनाचं फल पडावं याच्याकरता अधिकार संपन्न होऊन ते साधन केलं पाहिजे बरं का. म्हणजे नुसतं साधन करून आपल्याला लगेच फल पदरामध्ये पडतं असं समजायचं कारण नाही. अधिकारी होऊन ते साधन करा, मग आपल्या पदरामध्ये फल पडण्याची शक्यता आहे. ज्ञानाचं साधन करायचं तर नुसतं ज्ञानाचं श्रवण करून काम भागत नाही. अगोदर ज्ञानाचा अधिकार संपादन करावा, मग ज्ञानाचं चिंतन करावं. अगोदर कर्माचा अधिकार संपादन करावा, मग कर्म करावं. अगोदर योगाचा अधिकार संपादन करावा, मग योगाभ्यास करावा. जे जे साधन करण्याची आणि त्या साधनातून प्राप्त होणाऱ्या फलाची आपल्याला अभिलाषा आहे ते साधन केल्याच्या नंतर त्या फलाची नक्की प्राप्ती व्हावी याच्याकरता अधिकार आपण अगोदर मिळवला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. जगामध्ये आज वेदांताचं चिंतन करताना आपल्याला दिसतात. उपनिषदाचा अभ्यास का थोड्या लोकांच्या जगामध्ये आज आहे का? अनेक लोक आहेत. उपनिषदाचा अभ्यास केला, छांदोग्यासारखं उपनिषद अभ्यासलं, त्याच्यामध्ये आलेलं तत्वमसी महावाक्य त्याच्या एका वाक्यावर एका पदावर व्याख्यान करण्याची क्षमता त्या लोकांनी संपादन केलेली आहे. पण या तत्वमसी महावाक्यातून व्हावा लागणारा भगवंताचा अपरोक्ष साक्षात्कार आणि त्या साक्षात्काराच्या योगाने होणारी मोक्ष सिद्धी या लोकांच्या ठिकाणी आपल्याला अजिबात दिसत नाही. अभ्यास तर चांगला आहे, ज्ञानाचं चिंतन चांगलं केलंय, सगळंच्या सगळं ज्ञानशास्त्र अभ्यासात घेतलेलं असताना सुद्धा या लोकांच्या ठिकाणी ज्ञानाची फलश्रुती का दिसली नाही? त्याचं कारण आहे ज्ञानाचं साधन केलंय पण अधिकार संपादन न करता केलंय. विठ्ठल विठ्ठल. अगोदर विवेक असावा, वैराग्य असावं, शमादेशक संपत्ती आपल्या ठिकाणी मांडलेली असावी आणि तीव्र मुमुक्षुता आपल्या ठिकाणी निर्माण व्हावी. अशा 4 साधनाचा सद्भाव आपल्या ठिकाणी झाला म्हणजे तो साधक साधन चतुष्टय संपन्न झाला की मग ज्ञानाचा अधिकारी. विवेका वाचून श्रवण करण्याला अर्थ नाही, वैराग्य वाचून श्रवण करण्याला अर्थ नाही, शमादेशक संपत्ती मिळवल्या वाचून श्रवण केलं, मुमुक्षुते वाचून श्रवण केलं तर त्या श्रवणाच्या योगानं ज्ञान होऊन साक्षात्कार होऊन मोक्ष मिळावा असं कधीच घडत नाही. ज्ञानाने मोक्ष मिळणार आहे हे सगळं खरं जरी असलं तरी त्या ज्ञानाच्या अभ्यासातून आपल्याला मोक्ष मिळण्याकरता अधिकार संपन्न होऊन ज्ञानशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. विवेक मिळवणं सोपी गोष्ट नाही. सत्य असत्य यांचं मिश्रण आपल्या समोर आल्याच्या नंतर, सत्यानृत्य मिथुनी कृत्य चालणारा जगाचा सगळा व्यवहार पाहिल्याच्या नंतर याच्यात सत्य काय असत्य काय वेगळं काढता आलं पाहिजे. खरं काय खोटं काय वेगळेपणानं कळालं. विवेक शब्दामध्ये विच धातू आहे आणि विच धातूचा अर्थ पृथक्करण आहे.
त्याच्यामुळे विवेक शब्दाचा सरळ सरळ अर्थ आपण जर पाहिला तर पृथक्करण, जे आपल्या समोर मिसळून आलेलं आहे, त्या मिसळून आलेल्या पदार्थाला वेगळं करण्याची क्षमता म्हणजे राजहंसाची क्षमता. बरं का, राजहंसाच्या ठिकाणी काय क्षमता आहे? आपण त्याच्या समोर दूध आणि पाणी मिसळून ठेवल्याच्या नंतर राजहंस काय करतो? त्याच्यातून फक्त दूध काढून घेतो, पाणी तसंच ठेवून देतो. चाचूचे नि सांडसे खांडजे पै पाणी राजहंसे. आपल्या चाचूची सांडस म्हणजे चिमटा घेतो आणि तो काय करतो? पय आणि पाणी, दूध आणि पाणी वेगळं वेगळं करून देतो. दूध आणि पाणी एका ठिकाणी आल्याच्या नंतर जगात कसं असतं बघा, चांगलं आणि वाईट मिसळून आपल्या समोर आल्याच्या नंतर त्याला आपण नाव चांगल्याच देतो, वाईटासह चांगलं म्हणतच नाही. बघा तुम्ही बाजारातून तुम्ही घरी जो तांदूळ घेऊन येता, त्या तांदळामध्ये खडे असतात की नाही? मला एकदा कृपा करून सांगा, तुम्ही असतात की नाही? हो नाही म्हणा की असतात. मग खड्यासह तांदूळ मी घरी आणले अशी तुमची भाषा असते का? मी तांदूळ घेऊन आलो अशी भाषा असते? नुसते तांदूळ आणले म्हणतात. आणि नुसते तांदूळ आणले म्हणत असताना तुमच्या बुद्धीला तांदळामध्ये असलेले खडे दिसले नाहीत याचा अर्थ विवेकाची दृष्टी तुम्हाला नाही. विठ्ठल विठ्ठल. चांगलं आणि वाईट जेव्हा मिसळून आपल्या समोर येतं तेव्हा त्याला नाव चांगल्याचं असतं, पण त्याच्यामध्ये वाईटाचं जे मिश्रण आहे ते वेगळं काढता आलं पाहिजे. बरं का, इकडचं इकडं तिकडचं तिकडं करा. आत्मा तो आत्मा म्हणून जाणार, अनात्मा तो अनात्मा म्हणून जाणार, सत्य ते सत्य म्हणून जाणार, असत्य ते असत्य म्हणून जाणार, चित्त ते चित्त म्हणा, अचित्त ते अचित्त म्हणा, सुख ते सुख म्हणा, दुःख ते दुःख म्हणा, पवित्र ते पवित्र म्हणून वेगळं काढा, अपवित्राला त्या पवित्रापासून वेगळं काढा. असं जर करता आलं तर हे वेगळं करण्याची जी बुद्धी आहे हिला म्हणतात पृथक्करणाच्या बुद्धीला विवेक. विठ्ठल विठ्ठल. जे काही दोन मिसळून आपल्या समोर आलेले आपल्याला पदार्थ पाहायला सापडतात ना, सत्यानृताचं मिथून जगद्गुरु शंकराचार्य सांगतात ना, आयुष्मद अस्मद प्रत्यय गोचरयोः विषय विषयिणोः तमः प्रकाशवद विरुद्ध स्वभावयोः इतरेतर भावान उपपत्तौ सिद्धायाम तद्धर्माणामपि सुतराम इतरेतर भावान उपपत्तिः. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात काही जगामध्ये असलेले पदार्थ युष्मत म्हणजे तू या शब्दानं सांगता येण्यासारखे, आणि जगातला एक आत्मा नावाचा पदार्थ मी या शब्दानं सांगता येण्यासारखा. हा मी आणि तू या दोन शब्दांना, दोन प्रकारच्या पदार्थाचं जे आपल्याला ज्ञान होतं ते सगळेच्या सगळे पदार्थ जगामध्ये आपल्या समोर मिसळून आलेले. हे मिसळून आलेले मी आणि तू हे दोन पदार्थ वेगळे वेगळे काढता आले पाहिजेत. मी ते मी, तू ते तू, मी ते मी, तू ते तू, मी ते मी, तू ते तू, मी ते मी, तू ते तू. शब्दांना सांगता येण्यासारखा आत्मा तो आत्माच आहे, आणि तो शब्दांना सांगता येण्यासारखं जगत अनात्म पदार्थ तो अनात्म पदार्थच आहे. मी तो मीच आहे आणि तू ते तूच आहेस. याचं याच्याकडेच ठेवलं पाहिजे, त्याचं त्याच्याकडेच ठेवलं पाहिजे. येथील तेथे, तेथील येथे, वेगळ्या कुंथे कोण भारे. तुकोबारे सांगतात की बाबा इथले धर्म तिकडं आणि तिकडचे धर्म इकडं लादून कोण कुंथत बसतो? आमच्यासारखा शहाणा विवेकी मनुष्य आम्ही त्याच्यामध्ये कुंथत बसत नाही. मग आम्ही काय केलं? आम्ही कंबर कसलेली आहे. कशा करता कंबर कसली? मला सांगतात याचे यास त्याचे त्यास तो ज्ञाने कास घातले. तुकोबारा म्हणतात मी स्वतः कंबर बांधून सिद्ध आहे. कशा करता? याचे धर्म याला, त्याचे धर्म त्याला देण्याकरता. म्हणजे विवेकाची बुद्धी संताकडे आहे. विठ्ठल विठ्ठल. हे विवेकाचं चिंतन मनुष्याच्या ठिकाणी पहिल्यांदा जागं झालं पाहिजे. मग वैराग्य आलं पाहिजे. बरं का, वैराग्य हे सोपी गोष्ट आहे असं समजायचं कारण नाही. बरं का, आपल्याला वैराग्य बोलायला जरी सोपं असलं तरी वैराग्य अंगी बाणायला शुकासारखे पूर्ण वैराग्य म्हणायला सोपं आहे हो, पण त्याच्यासारखं वैराग्य निर्माण होणं सोपी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट नाही. वैराग्य अतिशय कठीण. बरं का, नभे वैराग्य वैराग्य
वैराग्य नवाटे खरे मद बोलता नवाटे खरे नवे वैराग्य सोपारे नवे वैराग्य सोपारे नवे वैराग्य सोपारे वैराग्य बोलायला सोपं जरी असलं तरी नव्हे वैराग्य सोपा रे मज बोलता न वाटे खरे. महाराज म्हणतात कोण एखादा वैराग्याची गोष्ट बोलायला लागला लगेच त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि खरं म्हणावं अशा वृत्तीचा मी नाही, कारण वैराग्य कसं कठीण आहे हे मला माहिती आहे. तुकोबारासारख्या साधू पुरुषाला वैराग्य माहित असल्यामुळे निळोबारांनी त्यांचं वर्णन करताना काय सांगितलं, वैराग्याची निष्ठा प्रगटने दाखविणे. वैराग्याची निष्ठा म्हणजे स्थिती काय असते हे तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये प्रगट करून दाखवलं, असं त्यांचं महाराजांचं वर्णन निळोबारांनी केलं. अर्थ काय आहे, वैराग्य नावाची साधना अतिशय कठीण आहे आणि ती साधना प्राप्त झाल्याच्या शिवाय ज्ञानाचा अधिकार नाही. गंमत आहे बघा, ज्ञान प्राप्त होण्याच्या अगोदरही वैराग्य लागतं आणि प्राप्त झालेलं ज्ञान टिकाय करता सुद्धा वैराग्य लागतं. विरक्ती वाचोनी कही ज्ञानाशी तगण्याचे नाही, हे विचारोनी ठाई ठेविले देवे. म्हणजे वैराग्याच्या शिवाय ज्ञान टिकत नाही. निर्माण व्हायलाही वैराग्य लागतं आणि ज्ञान निर्माण झाल्याच्या नंतर ते आपल्या ठिकाणी स्थिर राहण्याकरता सुद्धा वैराग्याची आवश्यकता. कसं बघा, ज्ञान ही वस्तूच अशी अत्यंत मूल्याची आणि अशी अत्यंत शक्तिशाली आहे की तिचं धारण करून ठेवण्याकरता वैराग्याची आवश्यकता असतेच असते. आमचे गुरुजी त्याला उदाहरण सांगत होते, वाघिणीचं दूध काढायला कठीण आहे आणि काढलेलं दूध सांभाळायला कठीण आहे बरं का. वाघिणीचं दूध काढल्याच्या नंतर ते सांभाळून ठेवण्याकरता सोन्याचंच पात्र लागतं म्हणे. सोन्याचं पात्र असेल तर ते दूध टिकतं आणि पात्र जर कोणत्या सोन्या वाचून इतर धातूचं आपण घेतलं तर त्या दुधाची ताकद अशी आहे की त्या पात्राला भोग पाडून ते दूध निघून जातं. म्हणजे वाघिणीचं दूध सांभाळायचं असेल तर त्याला सोन्याचं जसं पात्र पाहिजे तसं अंतःकरणात निर्माण झालेलं ज्ञान टिकायचं असेल तर त्याला वैराग्याचंच पात्र पाहिजे. विठ्ठल विठ्ठल वैराग्य मिळालं पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्या विवेक मिळाला पाहिजे, वैराग्य मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर शम दम उपरम श्रद्धा तितिक्षा समाधान, याला काय म्हणतात, शमादी षट संपत्ती म्हणतात. शम म्हणजे अंतःकरणाचा निग्रह, दम म्हणजे अंतःकरणाचा निग्रह नाही जरी झाला तरी बाह्य विषयापासून आपल्या सगळ्याच्या सगळ्या बाह्य इंद्रियांना आवरता आलं पाहिजे. इंद्रियांना आवरणं हा आहे दम, अंतःकरणाला आवरणं हा आहे शम. शम दम उपरती म्हणजे संसाराला उपयोगी असलेल्या सगळ्याच्या सगळ्या बाह्य वस्तूचा त्याग करणं, त्याला उपरती असं म्हणतात बरं का. काय साधन चतुष्टयाचा विचार सांगत असताना वैराग्य सांगितलंय आणि उपरती सांगितले. काही लोक उपरतीचा अर्थ वैराग्य असा करतात, पण वैराग्य जर स्वतंत्र सांगितलं असेल तर उपरतीचा अर्थ वैराग्य करून चालणार नाही. म्हणून वैराग्य काय आहे, अंतःकरणाची वृत्ती आहे आणि उपरती काय आहे, बाह्य पद्धतीने केलेला विषयाचा त्याग आहे. विठ्ठल विठ्ठल. संन्यासाच्या अवस्थेत तसं असतं, संन्यासाला अंतःकरणामध्ये वैराग्य असावं लागतं आणि बाह्य सुद्धा सगळ्या संसाराला उपयोगी असलेल्या कर्माला, वैदिक कर्माला उपयोगी असलेल्या पदार्थाचा त्याला त्याग करावा लागतो. बायको घेतल्याशिवाय अग्निहोत्र करता येत नाही, बायको सोडून द्या. संन्यासाला लागतं की नाही, असं करावं लागतं की नाही. त्याला बायको सोडली पाहिजे, त्याला मुलं बाळा सोडली पाहिजे, त्याला शेतीबाडी सोडली पाहिजे, घरदार सोडलं पाहिजे, पैसा अडका सोडला. हे कशा करता सोडायचं,
उपरती करता. याचा अर्थ उपरती म्हणजे बाह्य पद्धतीने केलेला विषयाचा त्याग आहे बरं का. शम असावा, दम असावा, उपरती असावी, त्याच्यानंतर श्रद्धा असावी अंतःकरणामध्ये. श्रद्धा शब्दाचा अर्थ शास्त्रकारांनी आस्तिक्य बुद्धी केलाय. म्हणजे समोरच्या महात्म्याने आपल्याला जे जसं सांगितलं ते तसंच्या तसं खरं आहे मानून चालणं. शास्त्र आणि संतांवर अशा पद्धतीची श्रद्धा माणसाची पाहिजे. आमचे गुरुजी गमतीनं सांगायचे, इथं त्यांचं पुराण असायचं भागवताचं. पुराणाकरता त्यांच्यासमोर समय लावलेली असायची. गुरुजी सांगायचे श्रद्धेचं असं म्हणजे ही समय दाखवून एखाद्या महात्म्याने एखाद्या शिष्याला सांगितलं की हे झाड आहे, तर त्या महात्म्यावर विश्वास ठेवून त्या साधकानं म्हणलं पाहिजे महाराज हे झाडच आहे. पहिल्यांदा हे झाड म्हणून मान्य करावं, पण नंतर विचारावं महाराज माझ्या डोळ्याला हे झाड दिसलं नाही हो, हे झाड कसं समजून सांगा, हे नंतर विचारायचं असतं. नंतर विचारल्याच्या नंतर ते झाड कसं ते सिद्ध करून देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे, आपल्याकडे ती जबाबदारी नाही. म्हणजे काय, साधकाने महात्म्याने जसं सांगितलं असेल तसंच्या तसं गृहीत धरून चालणं, शास्त्राने जे जसं सांगितलेलं असेल ते तसंच्या तसं खरं मानून चालणं, तिला म्हणतात श्रद्धा. विठ्ठल विठ्ठल. अशा अंतःकरणामध्ये शास्त्राविषयी, संतांविषयी, परमात्म्याच्या विषयी मनुष्याच्या श्रद्धा असली पाहिजे. कारण श्रद्धाळू रेव सर्वत्र वैदिकेषु अधिकारतः. पंचदशिकार सांगतात आपल्याला श्रद्धाळू मनुष्यालाच वैदिक साधनाचा अधिकार आहे. अश्रद्धाळू अविश्वासः नोदाहरणम अर्हति. कारण का श्रद्धेनं केलेलं कोणतंही कर्म, म्हणून उपनिषदामध्ये दान देताना श्रद्धया देयम अश्रद्धया अदेयम. श्रद्धेनं दान द्या, अश्रद्धेनं देऊ नका म्हणलंय. कारण गीतेत भगवंताने 17व्या अध्यायात काय सांगितलं, अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नोयः. अश्रद्धेनं मनुष्यानं केलेलं कोणत्याही प्रकारचं कर्म, अश्रद्धया हुतम अश्रद्धेनं हवन केलं, दत्तम दान दिलं, तपस्तप्तम तपश्चर्या केली, कृतं च यत् याच्याशिवाय जे काही शास्त्रानं सांगितलेलं साधन असेल ते तुम्ही अश्रद्धेनं जर करत असाल, असदित्युच्यते पार्थ, ते तुम्ही केलंच नाही असं शास्त्र मानतं. न च तत्प्रेत्य नो इह. ते साधन अश्रद्धेनं केल्याच्या नंतर तुम्हाला मेल्यावरही उपयोगाचं नाही आणि या देहात असतानाही उपयोगाचं नाही. विठ्ठल विठ्ठल. श्रद्धा अंतःकरणामध्ये असली पाहिजे. त्याच्यानंतर तितिक्षा. तितिक्षा शब्दाचा अर्थ सहनशक्ती बरं का. आपल्याकडे येणारं कोणत्याही प्रकारचं द्वंद्व मनुष्याने कष्ट न मानता सहन केलं पाहिजे. आपल्याला थंडी वाजायला लागली सहन केली पाहिजे, आपल्याला उष्णता व्हायला लागली सहन केली पाहिजे, आपल्याला तहान भूक लागली सहन केली पाहिजे. कष्टा वाचून सहन करणे. तितिक्षेमध्ये काय आहे, त्याचं दुःख मानायचं नाही. हे माझ्याकडे आलेलं द्वंद्व, ते शारीरिक असेल, ते प्राकृतिक असेल, ते मानसिक असेल. सुखदुःखासारखं द्वंद्व जर विचारात घेतलं तर ते मानसिक आहे. शीत उष्णासारखं द्वंद्व जर विचारात घेतलं तर ते प्राकृतिक आहे. आणि तहान भुकेसारखं जर द्वंद्व आपण विचारात घ्यायला लागलो तर ते प्राणधर्मानुसार शारीरिक पद्धतीचं ते द्वंद्व आपल्याला मानावं लागतं. ते शारीरिक असेल, प्राकृतिक असेल, मानसिक असेल, ज्या पद्धतीचं कोणतं द्वंद्व आपल्याकडे आलं ते सगळंच्या सगळं द्वंद्व कष्टा वाचून सहन करत राहिलं पाहिजे. याला म्हणतात तितिक्षा. ऐका, सहन तर माणूस करतोच, करावं लागतंच. आमचे वडील सांगायचे, ते ठेविले अनंत तैसेचे राहावे. राहावे म्हणजे काय, आपण आपल्या मनावर आहे काय, ठेविले अनंत तैसेचे राहावे म्हणजे मी राहणार आहे, देवाने ठेवलं तसं ठेवलं तसं राहावंच लागतं. पुढचं महत्वाचं आहे, चित्ती असो द्यावे समाधान. देवानं ज्या अवस्थेत ठेवलेलं आहे त्या अवस्थेत राहताना समाधान असू देणं, म्हणजे कष्टा वाचून द्वंद्व सहन करणं, याला तितिक्षा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आपल्याकडे जी परिस्थिती प्राप्त झाली ना, ती सहज सहन करण्याची वृत्ती माणसाची असली तर जास्त दुःख होत नाही म्हणा बरं का. आमचे गुरुजी त्या तितिक्षेकरता उदाहरण सांगायचे. एका माणसाचं लहानसं शेत होतं. त्या शेतामध्ये त्याने काहीतरी फुलाची झाडं वगैरे लावली होती आणि त्या फुलाच्या झाडाचं संरक्षण करत बसलेल्या त्या माणसाला असं रोज दिसायला लागलं की एक ससा येतो आणि ते फुल झाडाची नासाडी करतो, फुलाच्या रोपाची नासाडी करतो. त्या सशाचा बंदोबस्त झाला पाहिजे. याचं लहानसं शेत, सशाचा बंदोबस्त झाला पाहिजे. यानं काठीनं मारायचा प्रयत्न केला, यानं त्याला पकडायचा प्रयत्न केला, काही प्रयत्न करून याचा प्रयत्न सफल होईना, ससा याच्या हाती काही लागेना. शेवटी त्याने विचार केला गावातल्या मोठ्या माणसाला आपण सांगावं. गावात एक सरदार होता. त्या सरदाराला जाऊन त्याला सांगितलं की मालक असं झालं म्हणे, एक सहसा माझ्या पिकाची नासाडी करतो, माझ्या फुलझाडाची नासाडी करतो, त्या सशाचा बंदोबस्त तुम्ही करा. त्याला सांगितलं कसं ऐकत नाही ससा, बघतोच म्हटलं मी आज तुझ्या शेतात येतो, त्या सशाचा बंदोबस्त केल्याशिवाय आज अन्न ग्रहण करणार नाही. त्या सरदारानं प्रतिज्ञा केली. अगोदर 10-15 कुत्रे पाठवले, त्या सशाला पकडायकरता 10-15 कुत्रे पाठवले, त्याच्यानंतर 10-12 घोडेस्वार पाठवले आणि नंतर मग स्वतः रथामध्ये बसून तो त्या शेतामध्ये आला.
ते सस जे पळायला लागलं, ते ससा पळत असताना त्याच्या मागे 10-15 कुत्र्याचं धावणं, 10-15 कुत्र्याच्या नंतर 15 एक घोडेस्वाराचं धावणं, आणि 15 एक घोडेस्वाराच्या धावण्यात ते धावणं झाल्याच्या नंतर यानं रथ घेऊन त्या शेतातून फिरणं. मला सांगा, सशानं दिलेलं दुःख परवडलं होतं की हे सगळं दुःख त्याला परवडणार आहे? काय बरं कोणतं सांगा ना. त्याच्या फुलझाडाची नासाडी सशानं जास्त केली का त्या सशाचा बंदोबस्त करण्याकरता यानं आणलेल्या सरदारानं त्या फुलझाडाची जास्त नासाडी केली? याचा विचार करा. म्हणजे काय आहे, आपल्याकडे आलेली द्वंद्वाची परिस्थिती आपण सहज सहन नाही केली, त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, दुःख अधिक भोगावं लागतं. विठ्ठल विठ्ठल याला म्हणतात तितिक्षा. आणि तितिक्षेच्या नंतर शेवटचं समाधी षटकामधलं साधन सांगितलं, समाधान. मनुष्याच्या अंतःकरणाला समाधान असलं पाहिजे. समाधान म्हणजे काय? कोणत्याही अंतःकरणाच्या स्थिरतेला विचलित करणाऱ्या निमित्ताची उपस्थिती झाली तरी अंतःकरणाला विचलित होऊ न देणं. सात्विक निमित्त, राजस निमित्त, तामस निमित्त, कोणतंही निमित्त आपल्या अंतःकरणाकडे आलं तर त्या अंतःकरणाला विचलित करणारच आहे. पण कुठलंही निमित्त उपस्थित झालेलं असलं तरी आपल्या अंतःकरणाला जो विचलित होऊ देत नाही, अशा महात्म्याच्या अंतःकरणाची जी अवस्था आहे तिला म्हणतात समाधान. हे समाधान असलं पाहिजे. ह्या 6 जणांचा मिळून एक समाधी षटक नावाचा साधन भाग सांगितला. आणि साधन चतुष्टयाचा विचार करताना पहिला विवेक, नंतर वैराग्य, मग समाधी षट संपत्ती, आणि शेवटचं साधन सांगितलं मुमुक्षुता. तीव्र मुमुक्षुता मनुष्याच्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. मला मोक्ष मिळाला पाहिजे, लगे मी मुक्त झालो पाहिजे. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी, अशी अवस्था झाली पाहिजे. संसाराचं बिरड कधी एकदा भेटून जातं. हे संसाराचं बिरड भेटणारा माझा सद्गुरुनाथ मला कधी एकदा भेटतो, अशा अंतःकरणाला लागलेली तीव्र उत्कंठा जी आहे ना, ती इतकी शिगेला पोचली पाहिजे की सद्गुरूच्या भेटी वाचून आणि मोक्षा वाचून एक निमेषाचा काळ सुद्धा युगापेक्षा मोठा वाटला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल याला म्हणतात मुमुक्षुता. आणि ही मुमुक्षुता प्राप्त झाल्याच्या नंतर साधन चतुष्टय पूर्ण झालं की मग त्याला म्हणतात ज्ञानशास्त्राचा अधिकारी. हे कशा करता बोललो, आपल्याला अधिकाऱ्याचं चिंतन करायचं होतं म्हणून. आणि हा ज्ञानशास्त्राचा विवेकादी साधनाने संपन्न झालेला जो अधिकारी आहे, हा अधिकारी म्हणजे काय हो, हा पात्रतेचा आहे. याला पात्रता म्हणतात. ही पात्रता आहे. एवढी पात्रता मिळवल्याच्या शिवाय ज्ञान मिळत नाही. याचा अर्थ झाला ज्ञानाचा हा साधन चतुष्टय संपन्न अधिकारी म्हणजे ज्ञानाच्या पात्रतेनं संपन्न असणारा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कोणत्याही शास्त्राला प्रारंभ करत असताना, ज्ञानशास्त्र असेल, धर्मशास्त्र असेल, योगशास्त्र असेल, भक्तिशास्त्र असेल, त्या शास्त्राची सूत्र रचना करणारे महात्मे आहेत ना आपल्याकडे झालेले ऋषीमुनी, या ऋषीमुनींनी त्या शास्त्राच्या सुरुवातीला अथ शब्द घालून ठेवला. अथातो ब्रह्म जिज्ञासा, अथातो धर्म जिज्ञासा, अथातो भक्तिं व्याख्यास्यामः, अथ योगानुशासनम. योगसूत्राचा विचार सांगायला सुरू करताना पतंजली काय म्हणतात, आता मी तुम्हाला योगसूत्र सांगतो, योगशास्त्र सांगतो. तिथल्या प्रत्येक शास्त्राच्या सुरुवातीला आलेला जो अथ शब्द आहे ना, हा अथ शब्द नंतर हा अर्थ सुचवणार आहे. अथ शब्द हा अनंतरी अर्थ, हा अथ शब्द नंतर या अर्थाचा असतो. आणि कशाच्या नंतर? यथोक्त साधन संपत्ती प्राप्ती अनंतरम. बर का, या शास्त्राचा अभ्यास करण्याकरता, या शास्त्राचं फल मिळवण्याकरता जे साधन तुमच्या ठिकाणी मांडलं पाहिजे, ते सगळी साधन संपत्ती प्राप्त झाल्यानंतर या शास्त्राचा अभ्यास करा. म्हणजे अधिकार आहे, हे पात्रता आहे. ज्ञानशास्त्राचा अभ्यास करायचा झाला तर आता आपण पाहिलेली विवेकाने 4 साधनाची पात्रता लागते. कर्माचं जर आपल्याला अनुष्ठान करायचं असलं तर त्याच्याकरता 4 साधनं सांगितलेली आहेत आपल्याला. काय काय करावं लागतं त्याला? अर्थी, विद्वान, समर्थ, शास्त्रापर्यदस्त असा कर्माचा अधिकारी लागतो. कर्म करणारा अधिकारी पहिला कसा? अर्थी. जे कर्म करायचे ते कर्म करण्याची याला मनात इच्छा असली पाहिजे. बायको म्हणते म्हणून कर्म करायला लागला, चालत नाही. कोणीतरी म्हणतो म्हणून कर्म करतो, चालत नाही. याला स्वतःला इच्छा असावी, हा अधिकार आहे. इच्छा असावी. त्याच्यानंतर ते कर्म कसं करायचं याच्या संबंधात सगळं ज्ञान असावं, ही विद्वत्ता आहे. त्याच्यानंतर ते कर्म करण्याकरता लागणारी शारीरिक, वाचिक, मानसिक, प्राकृतिक, सामाजिक सगळ्या प्रकारची समर्थता त्याच्या ठिकाणी असली पाहिजे, हे सामर्थ्य आहे. आणि या 3 संपत्तीच्या प्राप्तीनंतर शास्त्राने त्याला ते कर्म करण्याचा अधिकार दिलेला आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. याला म्हणतात शास्त्रापर्यदस्तता. शास्त्राने ते कर्म करण्याच्या बाबतीत त्याचा निषेध केलेला नसावा. मी उदाहरणानं नेहमी सांगतो, समजा अश्वमेध यज्ञ करण्याची मला मनापासून इच्छा झाली, होत नाही, काळजी करू नका.
नाहीतर हे कुठून पेढा अजून माझी आमच्या पाठीमागे लागेल, याला अश्वमेध यज्ञ करायची इच्छा झाली की मग आम्हाला फिरत राहावं लागेल याच्या बरोबर, असं नाही. समजा मला अश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा झाली, अश्वमेध यज्ञाच्या बाबतीत सगळंच्या सगळं ज्ञान मी मिळवलं, अश्वमेध यज्ञासाठी सगळं जग जिंकावं लागतं ते सामर्थ्य मी मिळवलं, 3 संपत्ती माझ्या ठिकाणी एकवटल्या, तरी मला अश्वमेध यज्ञ करता येत नाही. कारण शास्त्रानं सांगितलं अश्वमेध यज्ञ करण्याचा अधिकार फक्त क्षत्रियाला आहे. मी ब्राह्मण असल्यामुळे मला अश्वमेध यज्ञ करता येत नाही. शास्त्राने माझा त्याच्या बाबतीत निषेध केला, मला ते कर्म करता येत नाही. मी अर्थी आहे, मी विद्वान आहे, मी समर्थ आहे, हे सगळं जरी गृहीत धरलं तरी शास्त्राने मला जर त्या कर्माचा अधिकार दिला नसेल तर मी ते कर्म करून मला त्याचं फल मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल. याला काय म्हणतात? अधिकार. अधिकार म्हणजे पात्रता. कर्माचा अधिकार कसा, ज्ञानाचा अधिकार कसा, योगाचा अधिकार कसा, याच्याबद्दलचा विचार जर आपण पाहायला लागलो, योगाच्या अधिकाराकरता गीतेतलं प्रमाण दिलं जातं पहा. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. एवढ्या साधनानं मंडित होऊन योगाभ्यास करायला लागला की त्याचा योगाभ्यास त्याच्या दुःखाचा नाश करणारा ठरतो. दुःखाचा नाश हे जे योगाचं फल आहे ते प्राप्त व्हायचं असं एवढं झालं पाहिजे. युक्त आहार विहारस्य, मर्यादित आहार सेवन करणं, आहार विहार सगळा मर्यादित असला पाहिजे. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी, युक्तीचा आहार नीतीचा व्यवहार, युक्तीचा आहार नीतीचा व्यवहार, वैराग्य ते सार तरावया, युक्तीचा आहार नीतीचा व्यवहार, युक्तीचा आहार, युक्त आहार म्हणजे नेमस्त अशा पद्धतीचा आहार असला पाहिजे बरं का. मर्यादित आहाराचं सेवन असावं. भरपूर खाणं, अचाट खाणे, मसणात जाणे काही कामाचं नाही बरं का. समर्थाचं म्हणणं आहे अचाट खाणे मसणात जाणे. भरपूर खाणं मसणात नेणार आहे आपल्याला. अति आहाराचं सेवन नसावं बरं का. काही माणसाचं असं असतं म्हणे, एक संस्कृतात सुभाषित आहे, तर सुभाषितकार म्हणायला लागला, परान्नम प्राप्य दुर्बुद्धे मा प्राणेषु दयां कुरु दुर्लभानि परान्नानि प्राणा जन्मनि जन्मनि. तो म्हणतो बाबा दुर्बुद्धीच्या माणसा, परान्न प्राप्त झाल्याच्या नंतर प्राणावर दया न दाखवता अन्न सेवन करून टाक. भरपूर खाऊन टाक, मेलास तरी चालेल पण दुसऱ्याचे मिळालेलं खाऊन घे. कारण काय? तो म्हणतो परान्न दुर्लभ आहे रे, मिळत नाही. प्राणाचं काय, कोणत्या जन्माला तरी प्राण आपल्या बरोबर राहणारच आहे. मग कधीही आपल्या बरोबर राहणारा प्राण गेला तर चालेल पण कधीच मिळत नाही असं परान्न खाऊन घेतलं पाहिजे ना. असलं चालत नाही. योगाभ्यास करणाऱ्या माणसाच्या बाबतीमध्ये युक्तीचा आहार, युक्त आहार विहारस्य, त्याचा आहार विहार सगळा नेमस्त असला पाहिजे. युक्त आहार विहार युक्त चेष्टस्य कर्मसु, त्याचं कर्म आणि त्याची चेष्टा. चेष्टा शब्दाचा अर्थ सहज क्रिया आणि कर्म शब्दाचा अर्थ वैदिक क्रिया बरं का. जगामध्ये व्यवहार करताना आता मी बोलायला लागलो, माझा हात हलवायला लागलो, हे काय शास्त्राने मला हलवायला सांगितलं म्हणून हलवतो का? नाही, काहीतरी क्रिया आहे ही चेष्टा, याला चेष्टा म्हणतात. आणि मी जर संध्या करायला लागलो, मी ब्रह्मयज्ञ करायला लागलो तर त्याला काय म्हणतात? कर्म. ते कर्म आणि चेष्टा म्हणजे व्यावहारिक क्रिया आणि वैदिक क्रिया सगळं नेमस्त असलं पाहिजे, मर्यादित असलं पाहिजे. आणि युक्त स्वप्न अवबोधस्य, झोपणंही मर्यादित पाहिजे आणि जागणंही मर्यादित पाहिजे बरं का. झोपणं मर्यादित असावं म्हणूनच माणसं कीर्तनात फक्त मर्यादित 2 तास झोपतात. बरोबर, मर्यादित झोप आपली बस. रामकृष्ण हरी सुरू झालं तिथपासून जी लागली ते जय विठ्ठलला संपले, मर्यादित झाले. युक्त अवबोध युक्त आपला लगेच्या लगे माणूस जागा होतो. हे थोडं झोपणं, मर्यादित झोपणं आणि मर्यादित जागणं एवढी साधना झाली की या साधनानं संपन्न होऊन अधिकार मिळवून पात्रता मिळवून जर योगाभ्यास केला तर त्याला योगाभ्यास दुःख नाश करून देणारा ठरतो. विठ्ठल विठ्ठल. 18व्या अध्यायातलं चिंतन तर आपल्याला पाहायला सापडतं. ब्रह्म भूयाय कल्पते. कल्पते म्हणजे ब्रह्म होण्याकरता तो समर्थ पात्र होतो. ब्रह्मरूपता प्राप्त होण्याची त्याला पात्रता येते. कोणाला येते हो? 2-3 श्लोकातलं ते चिंतन आहे. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेषो विदस्य च विविक्त सेवी लघवाशी यतवाक्काय मानसः ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः.
अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्ममः शांतः. एवढं झालं की ब्रह्म भूयाय कल्पते. एवढी साधना झाल्याच्या नंतर त्याला ब्रह्म होण्याची योग्यता येते, म्हणजे पात्रता येते. हा अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल. मोक्ष प्राप्त होणं म्हणजे ब्रह्मरूपता येणं, आणि ब्रह्मरूपतेचा अधिकार जर यायचा असेल एवढं झालं पाहिजे. काय काय झालं पाहिजे? त्याची बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं. सात्विक धैर्यानं त्यानं आत्मनिग्रह केला पाहिजे. शब्दादीन विषयांस त्यक्त्वा. शब्दाधिक विषयाचा त्यानं त्याग केला पाहिजे. रागद्वेषो व्युदस्य च. अंतःकरणातले रागद्वेष सोडून दिले पाहिजे. विविक्त सेवे. मर्यादित आहार सेवन केलं पाहिजे. विविक्त सेवे लघ्वाशी. विविक्त सेवे म्हणजे एकांत सेवन केलं पाहिजे. एकांती राहणे विठोसाठी. आहे की नाही? आवडी विठ्ठल गाईजे एकांते. आवडी विठ्ठल गाईजे एकांते. आवडी विठ्ठल गाईजे एकांते. येती लाभ भरा. येती लाभ भरा. आवडी विठ्ठल गाईजे एकांते. आज येती लाभ भरा. आज येती लाभ भरा. आवडी विठ्ठल गाईचे एकांते अलभ्यते येते लाभगरा. एकांतात बसून परमात्म्याचं चिंतन करावं. विठ्ठलासाठी म्हणून एकांतामध्ये राहायला शिकावं. याच्याने परमात्म्याची आपल्याला लवकर प्राप्ती होण्याची. एकांतामध्ये अंतःकरणाचा निग्रह लवकर होऊ शकतो. म्हणून एकांताचं प्रेम असलं पाहिजे. म्हणून विविक्त सेवी. त्याला एकांताचं सेवन केलं पाहिजे. लघ्वाशी. मर्यादित आहाराचं सेवन केलं पाहिजे. यतवा काय मानसहा. काया वाचा मनाचं त्यानं नियमन केलं पाहिजे. आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. शरीर ताब्यात ठेवा, वाणी ताब्यात ठेवा, मनावर ताबा मिळवा. हे सगळं. यतवा काय मानसहा. ध्यान योग पर्व नित्यम. अखंड परमात्म्याच्या ध्यानामध्ये प्रवृत्ती असली पाहिजे. आणि वैराग्यम समुपाश्रितः. सर्व काळ वैराग्याची उपासना असली पाहिजे, किंवा वैराग्यानं याची उपासना केली पाहिजे. बर का? तो झोपला तरी त्याचं वैराग्य जागा असतं. अशा पद्धतीची वर्णनं संतांनी केलेली आहेत की नाही? जया निजेलिया ते उपासी वैराग्य गा. बर का? तो झोपला जरी असला तरी त्या महात्म्याची वैराग्य उपासना करतं. याला म्हणतात वैराग्यम समुपाश्रितः. पुढं अहंकार बल दर्प काम क्रोध परिग्रह हे सगळं सोडायचं, निर्मम व्हायचं. एवढं केलं की त्याला ब्रह्म होण्याचा अधिकार, पात्रता येते. याचा अर्थ काय झाला? पंढरीचा वारकरी झाला की एवढं सगळं त्याला सिद्ध होतं. एवढं सिद्ध झालं की तो ब्रह्म होतो. याचाच उल्लेख महाराजांनी पहिल्या चरणात केला. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. अधिकार म्हणजे मोक्षाचा अधिकार आला, म्हणजे मोक्षाची पात्रता आली. पात्रता कशाला आली? वारकऱ्याच्या ठिकाणी एवढं भगवंताच्या कृपेनं सिद्ध झालं म्हणून आली. विठ्ठल विठ्ठल. पात्रता निर्माण झाली असंही म्हणा. आणि ती पात्रता त्याच्या ठिकाणी निर्माण झालेली असल्यामुळे त्याला मोक्षाचा अधिकार आहे. अधिकार आहे म्हणजे हक्क आहे. परमात्म्याच्या पासून मोक्ष मिळवण्याचा त्याला अधिकार आहे. वारकऱ्यालाच मोक्षाचा अधिकार का? कारण वारकऱ्याला ती पात्रता आलेली आहे. परमात्म्याची कृपा त्याच्यावर आहे, म्हणून त्याला मोक्ष प्राप्तीचा अधिकार आहे, हक्क आहे. मला मोक्ष मिळालाच पाहिजे असं वारकरी भगवंताच्या जवळ हक्कानं सांगू शकतो. मोक्षाची अभिलाषा वारकऱ्यांनी दाखवलेली नाही, पण मोक्षाची अभिलाषा दाखवलेली जरी नसली तरी खरा अधिकार, खरा हक्क मोक्ष मिळवण्याचा कोणाचा आहे? वारसा कोणाचा आहे? मोक्षाच्या बाबतीमध्ये हक्क कोणाचा आहे? वारकऱ्याचाच आहे, असं महाराजांनी या ठिकाणी चिंतन आपल्याला सांगितलं. बरं का? कशामुळे ही पात्रता आली, मोक्षाचा हक्क आला? कशामुळे आलं? हे सगळं वारकरी झाल्यामुळं. आणि वारकरी झाला म्हणजे काय झाला? तर तो वारी करायला लागला. बरं का? वारी करायला लागला म्हणजे काय करतो? वारी म्हणजे काय आहे? आपण ते पंचरात्रागमाच्या आधारानं जर चिंतन केलं तर 5 प्रकारानं परमात्म्याची उपासना आपल्याला करावी लागते. अभिगमन, उपादान, इच्छा, स्वाध्याय आणि योग. हे 5 पद्धतीनं देवाची उपासना आपल्याला करायची असते. अभिगमन म्हणजेच वारी आहे. त्याच्यातलं पहिलं जे अंग सांगितलंय नारद पंचरात्रागमामध्ये, त्या अभिगमनाचंच नाव वारी असं आहे. अभिगमन शब्दाचा अर्थ नारदांनी असा सांगितला, काया वाचा मनानं. ऐका, काया वाचा मनानं देवाच्या गावाकडे, घराकडे, देवाच्या प्रतिमेकडे लक्ष ठेवून, काया वाचा मनाचं अनुसंधान तिकडच ठेवून, ओढ निर्माण होऊन देवाची आपण परमात्म्याच्या गावाला जाणं, यालाच अभिगमन म्हणत जर असतील तर वारी याच्यापेक्षा वेगळी आहे का सांगा? विठ्ठल विठ्ठल. परमात्मा पंढरीनाथाच्या
वारीचे दिवस आले की काय वाच्या मनाचं अवधान आपल्या देवाकडे लागतं की नाही बोला, पंढरीकडे लागतं की नाही बरं. संपदा सोहळा नावडे मनाला संपदा सोहळा, नावडे मनाला सोहळा, नावडे करीने टकळा पंढरीचा, करीने टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनाशी, जावे पंढरीशी आवडे मनाशी. संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, करीते टकळा पंढरीचा, करीते टकळा पंढरीचा, जावे पावे पंढरीचे आवडे वारा, वारीचे दिवस आले की वारकऱ्याच्या अंतःकरणाची अवस्था कशी होते आणि कशी व्हायला पाहिजे याचं जे वर्णन महाराजांनी इथं केलंय. खऱ्या वारकऱ्याची ही अवस्था होते आणि आपली जर होत नसेल तर व्हायला पाहिजे तरच खरे वारकरी, नाही तर कुठले वारकरी आपण. संपदा सोहळा नावडे मनाला. वारीचे दिवस आले, काही एकादशी, आषाढी एकादशी कधी एकदा येते ही उत्कंठा अंतःकरणाला लागली पाहिजे. ऐका, पौर्णिमेचा काला घेऊन घरी परत गेल्याच्या नंतर पुन्हा अंतःकरणाला असं वाटलं पाहिजे कार्तिकी एकादशी कधी एकदा येते. कार्तिकीचा काला घेऊन घरी गेल्याच्या नंतर पुन्हा वाटलं पाहिजे आषाढ कधी येते, आषाढीची एकादशी कधी येते. हे आषाढीची एकादशी यावी आणि ती आली रे आली. संपदा सोहळा नावडे मनाला. संपत्ती आणि संपत्तीच्या योगानं प्राप्त होणारा सोहळा उपभोग काही मनाला न आवडलं पाहिजे. करीते टकळा पंढरीचा. त्याचा अंतःकरण पंढरीचा सदा सर्व काळ टक्कळा करतं, म्हणजे तोंडाला अशी टकळी पडते म्हणतात माणसं. टकळी पडणे म्हणजे सतत सतत तोच उच्चार होणे. पंढरी पंढरी, पंढरपूरला जायचं, पंढरपूरला जायचं, पंढरपूरला जायचं, हेच बोलत राहणं याला काय म्हणतात, टक्कळा करणं. बर का. करीते टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी. पंढरपूरला जाण्याची मनाला आवड असते. एकदा कधी एकदा आषाढी एकादशी येते, अशा पद्धतीची उत्कंठा अंतःकरणाला लागलेली असते. अर्थ काय झाला, काया वाचा मनाचं अवधान देवाच्या घरी लागलं आणि काया वाचा मनाचं अवधान देवाच्या घरी ठेवून परमात्म्याच्या क्षेत्राला चालत जाणं यालाच अभिगमन म्हणतात आणि हेच वारीचं स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल. अभिगमन करायचं. त्या अभिगमनाच्या नंतर 5 पद्धतीने उपासना करत असताना पहिलं काम आहे अभिगमन म्हणजे वारी करणं. त्याच्यानंतर दुसरं काम इथं आल्यावर काय करायचं, उपादान. उपादान शब्दाचा अर्थ स्वीकार. कशाचा स्वीकार करायचा, त्या देवाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर देवाला आपल्याला काहीतरी पूजा द्रव्य समर्पण करायचं, त्याचा स्वीकार केला पाहिजे. त्याचा स्वीकार केला पाहिजे. नाथ महाराजांनी वर्णन केलं पहा. हे वनी आवडी माळ बोका वाहती पुकारे विठ्ठला, वाहती पुकारे विठ्ठला, वाहती पुकारे विठ्ठला. हाती माळ बोका वाहती पुकारे विठ्ठला, वाहती पुकारे विठ्ठला. घेऊनी आवडी माळ बोका, घेऊनी आवडी माळ बोका, विठ्ठला, घेऊनी आवडी माळ बोका वाहती पुकारे विठ्ठला, वाहती पुकारे विठ्ठला, वाहती पुकारे विठ्ठला. नाथ महाराजांचं चिंतन आहे बरं का. नाथ महाराजांच्या सुरुवात अभंगाची अशी पहा. तयाचे संगती अपार, विश्रांती घर पंढरी, म्हणून निवार करी भावे जाती हवे पंढरीसे. घेऊन आवडी माळ बुक्का वाहती फुका विठ्ठला. आवडीनं परमात्मा पंढरीनाथाला समर्पण करण्याकरता तुळशीची माळ, थोडासा बुक्का, एवढं जरी घेऊन आपण त्याच्या पूजेला गेलो, समर्पण करण्याकरता एवढं जरी आपण आपल्या सोबत नेलं, तर हे काय आहे, पूजा द्रव्याचा स्वीकार करणं म्हणजे उपादान. भक्तीचं दुसरं अंग आहे. पूजा द्रव्य आपल्याजवळ असलं पाहिजे. हे पूजा द्रव्य घेऊन मंदिरात गेल्याच्या नंतर आपल्याजवळ असलेलं पूजा द्रव्य त्या देवाला समर्पण करून त्याची पूजा करणं, हे तिसरं अंग, याला इज्जा म्हणतात. इज्जा म्हणजे पूजा.
देवाची प्रत्यक्ष पूजा केली पाहिजे. बरं का, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. देवाची पूजा केली पाहिजे म्हणजे देवाच्या क्षेत्राला आलं पाहिजे. क्षेत्रात आल्याच्या नंतर देवाच्या पूजेसाठी पूजा द्रव्याचा स्वीकार केला पाहिजे. स्वीकारलेलं पूजा द्रव्य त्या परमात्म्याला नेऊन समर्पण केलं पाहिजे. आणि इथं येताना पूजा द्रव्य घेताना ते देवाला समर्पण करताना आणि त्या देवाला समर्पण करून पूजा करून आपल्या घरी परत येताना चौथं अंग केलं पाहिजे. त्याचं नाव आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय? परमात्म्याचा अखंड नामजप करणं. विठ्ठल विठ्ठल अखंड परमात्म्याच्या नामाचा जप आपला असला पाहिजे बरं का. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वे काळे राज बाबा सर्व राज बाबा सर्व काळे गणपती सायस जागवना राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा मंत्र जपावा सर्व काळ भगवंताच्या उपासनेची सगळी साधना करत असताना स्वाध्याय म्हणजे अखंड भगवंताच्या नामाचा जप चालू असला पाहिजे. मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व काळ परमात्म्याच्या नामाचा जप आपला चालू असला पाहिजे. त्याला म्हणतात स्वाध्याय. हे चौथं साधन झाल्याच्या नंतर शेवटचं साधन सांगितलं योग. योग म्हणजे ध्यान बरं का. परमात्म्याचं ध्यान केलं पाहिजे. काय पंढरपूरला यायचं कशा करता? देवाला पाहाय करता. देवाला पाहायचं कशा करता? त्याला मनात साठवाय करता. आणि मनात साठवून घरी जायचं कशा करता? त्याचं ध्यान करण्याकरता. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर करा निरंतर ध्यान त्याचे. सर्व काळ त्या परमात्म्याच्या ध्यानामध्ये आपण प्रवृत्त असलं पाहिजे. अशी अभिगमन, उपादान, इज्जा, स्वाध्याय आणि योग 5 पद्धतीची साधना करणारा जो भक्त असतो ना, त्या भक्ताची साधना अभिगमनापासून म्हणजे वारीपासून सुरू झालेली असल्यामुळं 5 प्रकारची साधना करणारा, पांडुरंगाच्या संबंधात या 5 पद्धतीच्या उपासना करणारा जो कोणी असेल त्याला म्हणायचं वारकरी. आणि हा वारकरी कुठला वारकरी असला पाहिजे? पंढरीचे वारकरी. हे पंढरी क्षेत्राची वारी केली पाहिजे बरं का. पंढरी नावाची, पंढरपूर नावाची, विठ्ठलवाडी नावाची गावं बरीच आहेत. पण ज्या पंढरीच्या वारकरी होण्यातून मोक्ष प्राप्त होणार आहे ते पंढरी कोणती याच्याकरता या स्थानाचा व्यवस्थित रीतीने निर्देश करणारी संतांची वचनं पहा. ते पंढरी कोणती आहे? मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. ऐके नाही, मृत्यूलोकातलं एक गाव. आता मृत्यूलोकात पंढरपूर नावाची गावं अजून अनेक आहेत. त्याच्याकरता पुन्हा वेगळा निर्देश केला. जम्बो या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. ऐके नाही, जम्बूद्वीपात अजून पंढरपूर नावाची गाव आपल्याला दाखवता येतात. मग त्याच्याकरता सांगावं लागलं. भीमा तेरे एक वसविले नगर 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 त्याचे नाव पंढरपूर रे. माझे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे. माझे नाव पंढरपूर मुखाशी चार भुजात्यासी मुखाचे चार भुजताचे मुखाशी चार भुजात्यासी मुखाचे चार भुजताचे 16,000 रे. 16,000 रे 16,000 रे. 16,000 रे सुखदेवी नवी सावारे नाचत लोकांच्या गावारे खेळ्या सुखदेवी नवी सावारे. भीमा तिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे
मातेरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. मातिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. भेटील गोमाशी चार बोला त्याची बायला 16,000 रे. चार भुजा त्याची बायला 16,000 रे. भेटील मोकाशी चार बोला त्याची बायला 16,000 रे. चार भुजा त्याची बायला 16,000 रे. नाचत गावच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. 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 हे सगळे निर्देश संतांनी केलेले पाहिल्याच्या नंतर पंढरपूर ज्या पंढरीची वारी करण्याचा संतांनी उपदेश केला त्या पंढरीचा आपल्याला स्पष्ट बोध होतो. पंढरी पुण्य ठाव निरे विवरे तटे नीरा विवरा संगमाच्या नंतर असलेली भीमा. भीमांतिरी म्हणल्याच्या नंतर सुद्धा नीट बोध होत नाही बरं का. पहिल्यांदा मृत्यू लोकात यावं लागतं, मग जम्बूद्वीपात यावं लागतं, मग भीमा तीरावर यावं लागतं आणि भीमा तीरावर आल्याच्या नंतर सुद्धा भीमा नीरा संगमाच्या पुढे यावं लागतं. मग त्याच्या तीरावर असलेली जी पंढरी आहे ती हीच पंढरी आहे, दुसरी कोणती पंढरी नाही. आणि मग या पंढरीची अभिगमन वगैरे सगळ्याच्या सगळ्या 5 प्रकारची साधना करता करता वारी करणारा जो वारकरी, महाराज सांगतात ते अधिकारी मोक्षाचे ते वारकरी मोक्षाचे हक्कदार आहेत. ते वारकरी मोक्षाची पात्रता असणारे आहेत, त्यांना नक्की मोक्ष प्राप्त होणार आहे. आता वारी केली आणि त्याच्यातून मोक्ष प्राप्त व्हावा ही व्यवस्था झाली कशानं? त्याचं उत्तर महाराज दुसरं. पुंडलिके दिधलावर पुंडलिका दिधलावर रे करुणा करे विठ्ठल करुणा करे विठ्ठल पुंडलिका दिधलावर पुंडलिका दिधलावर पुंडलिका दिधलावर करुणा करे विठ्ठल करुणा करे विठ्ठल करुणा करे विठ्ठल. पुंडलिका दिलावर करुणा कर विठ्ठले. करुणा कर विठ्ठलांनी पुंडलिकाला असा वर दिला की या पंढरी क्षेत्राचा जो वारकरी होईल त्याला मोक्षाचा अधिकार असेल. असं इथं आपल्याला चिंतन केलं पाहिजे बरं का. दुसऱ्या आणि पहिल्या चरणाचं असं अन्वयानं चिंतन करा. हा करुणाकर असलेल्या विठ्ठलानं पुंडलिकाला वर दिला, जो कोणी पंढरीचा वारकरी होईल त्याला मोक्षाचा अधिकार असेल. तो वर काय दिला त्याचं आपण नंतर चिंतन करू. हा पुंडलिक कोण आहे, त्याला पंढरीनाथांनी वरदान देण्याचं कारण काय, आणि त्या पुंडलिकानं मागितलेल्या वरदानामध्ये स्वतःच्या कल्याणाच्या ऐवजी सगळ्या वारकऱ्याचं कल्याण मागितलंय का, याचा थोडा इतिहास आपल्याला पाहायचा आहे. एकदा प्रेमाने सगळ्यांनी नामचिंतन करावं. पुढचा विचार थोडक्यात पाहू. विठोबा रघुमाई जगदोबार कुमारी हे जगदोबार कुमारी लवकर म्हणा माऊली. पंढरीचे वार पंढरीचे वारकरी आय, पंढरीचे वारकरी, पंढरीचे वारकरी पंढरीचे वारकरी, पंढरीचे वारकरी पंढरीचे वारकरी, पुंडलिक
दिजलावर पुंडलिका दिजलावर पंढरीचे वारकरी पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे पुंडलिका दिलावर करुणाकर विठ्ठले. जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज या भंगातून पंढरीचा महिमा सांगताना आपल्याला असं सांगतात की या पंढरी क्षेत्राची वारी करणारा असा जो वारकरी आहे त्या सगळ्याच्या सगळ्या वारकऱ्यांना मोक्षाचा अधिकार आहे. ते सगळे मोक्षाचे अधिकारी आहेत. म्हणजे मोक्षाची पात्रता त्यांच्या ठिकाणी आहे किंवा मोक्षाचा अधिकार म्हणजे हक्क त्यांना आहे, मोक्षाचा वारसा त्यांच्याकडे आहे असे चिंतन महाराज या ठिकाणी सांगतात. आता मोक्षाचा अधिकार वारकऱ्यांना आला कशामुळं? पुंडलिका दिलावर करुणाकर विठ्ठले. इथं पुंडलिके करुणाकरे असे पाठ काही लोक म्हणतात बरं का, पण करुणाकरे विठ्ठले चालेल, पण पुंडलिक शब्दाचा काहीच उपयोग नाही बरं का. करुणाकर विठ्ठले, इथं विठ्ठलाने वर दिला हे सांगण्याकरता विठ्ठले तृतीयांत विठ्ठल शब्द आला. त्या विठ्ठले अशा तृतीयांत असलेल्या विठ्ठल शब्दाचं विशेषण असल्यामुळे करुणाकरला करुणाकरे केलं तर चालतं, किंवा मराठीमध्ये तृतीयांततेनं अकारांत शब्द अकारांततेनं घेतला तरी चालतो. त्याच्यामुळे करुणाकर विठ्ठले असं ठेवलं तरी चालेल, करुणाकरे विठ्ठले असं असलं तरी चालेल. पण पुंडलिके हे पुंडलिक शब्दाची तृतीया करून पुंडलिकाने कुठला वर दिला? हो, पुंडलिकाला वर दिला. आणि पुंडलिकाला वर जर दिलेला असेल तर पुंडलिका अशी द्वितीयाच केली पाहिजे. विठ्ठल पुंडलिका दिला वर, पुंडलिकाला वर दिला. करुणाकर, करुणेचं आकर म्हणजे खाण असलेला परमात्मा पंढरीनाथ, त्या विठ्ठलानं पुंडलिकाला वर दिला. हा पुंडलिक त्या पुंडलिकानं वर घेण्याची योग्यता मिळवली. पुंडलिकाने काय केलं? परमात्म्याच्या प्राप्तीसाठी तपस्साधन केलं. काय तपश्चर्या केली? पुंडलिकानं माय बापाची सेवा केली. पितृभजनाचा झाला असे अधिकारी, माय बापाची अखंड सेवा केली बरं का. पुंडलिकानं देवाची आराधना करत असताना ऐका, माध्यम कोणतं स्वीकारलं होतं? माता पित्याच्या सेवेचं बरं का. आराधिला पुंडलिके जननी पूजनीया जनके, जननी पूजनीया जनके, जननी पूजनीया जनके. आराधिला पुंडलिके जननी पूजनीया जनके, आराधिला पुंडलिके, आराधिला पुंडलिके. परमात्मा पंढरीनाथाची आराधना केली. देवबाला सांगतात माध्यम कसं? जननी पूजनीया जनके, माय बापाच्या सेवेतून त्यानं परमात्मा पंढरीनाथाची आराधना केली. आराधना पूर्ण झाली, परमात्मा पंढरीनाथ त्याच्यावर संतुष्ट झाले. त्याच्या घरी परमात्मा आले बरं का. वैकुंठीचा देव धन्य हा गळ, धन्य तो हा गळा पुंडलिक. पुंडलिकानं परमात्मा पंढरीनाथाला आपल्या घरी आणलं बरं का. पुंडलिके आणिला घरात त्रैलोक्य स्वैरा कुटुंबाळू, 16 सहस्र अंतःपुरे, कुमर कुमरे दास दासी सगळं घेऊन आलं. 16,000 अंतःपुर घेऊन आला. कुमारी म्हणजे मुलं बाळ सगळं घेऊन आलं, सगळ्यांना घेऊन आलं. इथं दास दासी सगळा द्वारकेतला परिवार परमात्माने इथे आणला म्हण. एवढं बरोबर करतात आपल्याला काय त्याच्यात. एवढ्या सगळ्याला घेऊन आला परमात्मा पंढरीनाथ. पांडुरंग रूपात आहे श्रीकृष्ण परमात्मा पंढरीनाथाच्या रूपानं पुंडलिकाला दर्शन देण्याकरता त्याच्या माता पित्याच्या सेवेवर लुप्त होऊन त्याच्या दारात येऊन उभा आहे. पुंडलिक माता पित्याच्या सेवेत आहे. मायबापाला झोप लागायला लागलेली होती. अशा अवस्थेत त्यांचं चरण संवाहन करत असलेल्या पुंडलिकाला दारातून देवाने हाक दिली, पुंडलिका मी आलो, ये दर्शन घे. आणि ये दर्शन घे म्हणणाऱ्या देवाला पुंडलिकाने काय सांगितलं? माझी या पितराची होईल निद्रा भंग, न घडे प्रसंग बोला याचा. देवा बोलू नको म्हणे, थोडं गप्प बस. माझ्या मायबापाला झोप लागायला लागली, त्यांची झोप मोडेल याच्याकरता बोलायचा प्रसंग होत नाही, गप्प बस. आणि गप्प बसून काय करायचं? तिथं पुंडलिकानं पहिलं वरदान मागितलं, क्षण एक मौन धरोनिया रहा, क्षण एक मौन धरोनिया रहा, क्षण एक मौन धरोनिया रहा. शरणागत पहा कृपा दृष्टी, शरणागत पहा कृपा दृष्टी, शरणागत पहा कृपा दृष्टी. क्षण एक मौन धरोनिया रहा, क्षण एक मौन धरोनिया रहा, एक मौन धरोनिया रहा, क्षण एक मौन धरोनिया रहा. शरणागत
पहा कृपा दृष्टी शरणागत पहा कृपा दृष्टी शरणागत पहा कृपा दृष्टी क्षण एक मौन धरून या रहा शरणागत पहा कृपा दृष्टी नामदेव वर्णन करतात. पुंडलिकानं देवाला सांगितलं, देवा इथं माझ्या मायबापाला झोप लागायला लागली, थोडं बोलू नका, क्षण एक मौन धरून राहा. आणि मौन धरून राहून काय करायचं? शरणागत पहा कृपा दृष्टी, माझ्या मायबापाला झोप लागल्याच्या नंतर मी तुमच्याकडे देवा येणार आहे आणि मी येईपर्यंत कोणी तुम्हाला शरण आलेला असेल तर त्याच्याकडे कृपा दृष्टीनं पहा. तेव्हा इथं उभं राहायचं. पहिलं वरदान काय मागितलं? शरणागत पहा कृपा दृष्टी, हे पहिलं वरदान. त्याच्यानंतर मायबापाला थोडीशी झोप लागेपर्यंत देवाला आसन म्हणून पुंडलिकानं मागच्या दिशेने विट भिरकावली. ऐसा कैसा रे तो धीट, मागे भिरकावली विट. त्या विटेवर परमात्मा उभे राहिले. माय बापाला झोप लागल्याच्या नंतर मग पुंडलिकराय परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शनाला आले. देवाचं दर्शन घेतलं. देवाचं दर्शन घेतल्याबरोबर परमात्म्यानं पुंडलिकाच्याकडे डोळे भरून पाहिलं आणि पुंडलिकाला सांगितलं, पुंडलिका काही मागायचंय का रे? मागायचंय म्हणे. देवा काय मागायचं? नच जावे देवा माझे गावे होणे, जावे देवा माझे गावी होणे नच जावे देवा माझे गावे होणे, नस जावे देवा माझे गावी होणे मागतो प्रार्थने हेची एक, जावे देवा माझे गावे होणे, जावे देवा माझे गावी होणे नच जावे देवा माझे गावे होणे, नस जावे देवा माझे गावी होणे मागतो प्रार्थने हेची एक, मागतो प्रार्थनी हेची एक मागतो प्रार्थनी हेची एक. हे पुंडलिकानं मागितलेलं दुसरं वरदान आहे. पुंडलिकानं सांगितलं, देवा आता माझ्या गावाला आलात ना, नच जावे देवा माझे गावी होणी, माझ्या गावातून आता देवा तुम्ही परत कुठं दुसरीकडे जायचं नाही. मागतो प्रार्थनी हेची एक, प्रार्थना करून देवा तुमच्या चरणाला हेच मला मागायचंय, माझ्या गावातून जायचं नाही. आणि त्या पुंडलिकाला त्याच्या गावातून जायचं नाही हे त्यानं मागितलेलं वरदान द्यायचं होतं. म्हणून परमात्मा विटेवर पाय जोडून जो उभा होता तो तसाच उभा राहिला. विटेवर पाय जोडून उभा आहे. याच्यातून देवाने काय सुचवलं? पाय जोडून उभा असणाऱ्या माणसाला चालता येत नाही, म्हणजे तुझ्या गावातून मी पुन्हा कुठं दुसरीकडे जाणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. इथं देवा तुम्ही राहायला लागला, माझ्या गावात आला, इथं राहा, इथं कायम राहायचं, इथून आता दुसरीकडे कुठं जायचं नाही. असो एका जीवे प्राणी मी तूपणे ओसंडोनी निळोबाऱ्या वर्णन करतात. तेव्हा इथं तुम्ही आम्ही एका जीवाभावानं राहायचं बरं का. तुमचा आणि माझा जीवभाव वेगळा राहायचा नाही देवा. असं एका जीवे प्राणे मी तूपणे ओसंडोनी, मी तू पण आपण बाजूला टाकायचं आणि एका जीवाभावानं आपण परमात्मा या ठिकाणी राहायचं. हे पुंडलिकानं देवाला मागून घेतलं. पहिलं वरदान मागितलं शरणागत पहा कृपा दृष्टी. दुसरं वरदान मागितलं माझ्या गावामध्ये राहायचं, इथं दुसरीकडे कुठं जायचं नाही. आणि देवाने कबूल केलं की तुझ्या गावात कायम राहतो. पण इथं राहून काय करायचं? पुंडलिका निधनावर. पुंडलिकानं मग भगवंताने तिसरा वर दिला. काय मागितलं पुंडलिकानं? पंचमहापातके विश्वासघातके, पंचमहापातके विश्वासघातके, पंचमहापातके विश्वासघातके, पंचमहापातके विश्वासघातके, माजिकी गांजिले, जाशी मादिके गांजिले, जाशी मादिके गांजिले. आयसिया पतिता करी रे सनाथ, ऐशिया पतिता करी रे सनाथ, आयसिया पतिता करी रे सनाथ, ऐशिया पतिता करी रे सनाथ. पुरवे माझे अर्थ पांडुरंगा, पूर्वी माझे अर्थ पांडुरंगा, पूर्वी माझे अर्थ पांडुरंगा. इथं राहिल्याच्या नंतर तुझ्या दर्शनाला येणारा कोणी कसाही असो देवा, त्याचा उद्धार तुला करायचा आहे. तिसरं वरदान पंचमहापातके, पंचमहापातक्यापैकी कोणी असू द्या, ब्रह्मत्या सुरापानमस्तेयम गुरुवंदनागमः महांती पातकान्याहो तत्संसर्गीच पंचमहा. या 5 महापापापैकी कोणताही महापातकी तुझ्याकडे येऊ दे देवा. विश्वासघातकी, याने विश्वासघाताचं पाप केले असे कोणी येऊ द्या देवा. ज्यासी यमादिकी गांजिले, ज्याच्या ठिकाणी असलेल्या अनंत पापाच्या युगानं यम वगैरे लोकांनी ज्यांना गांजून टाकलेलं आहे, असा कोणीही पापी तुझ्याकडे आला. ऐसिया पतिता करी रे सनाथ, अशा कोणत्याही पतिताला अनाथाला सनाथ करून टाकायचं, त्याचं स्वामित्व आपल्याकडे घ्यायचं आणि त्याचं कल्याण करायचं. देवा एवढंच मला वरदान द्या. पुंडलिकाला असा वर परमात्म्याने दिला. तो दिलेला वर या भंगात महाराजांनी तिसऱ्या चरणातून सांगितलं. मूळ पापी जैसे तैसे, मूळ पापी जैसे तैसे, उतरी कासे लावणी, उतरी कासे लावणी, पुंडलिका दिलावर
कासे लावणी मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे. मूर्ख असू द्या, पापी असू द्या, जसासे तसा देवा तुझ्या दर्शनाला आल्याच्या नंतर पुंडलिकानं मागून घेतलं उतरी कासे लावणे. त्याला तू कासेला लावून देवा भवसागराच्या पहिल्या तीराला नेऊन सोडलं पाहिजेस असं वरदान मागितलं आणि पुंडलिका दिला वर. पुंडलिकाला भगवंताने हा वर दिला. किती वरदान मागितली? नामदेवराय निळोबरायची सगळीच्या सगळी वचन अभ्यासताना आपल्याला 3-4 प्रकारच्या वराचं चिंतन इथं करता आलं. पहिल्यांदा सांगितलं शरणागत पहा कृपादृष्टी, हे वरदान मागितलं. दुसऱ्यांदा सांगितलं माझ्या गावातून जायचं नाही आणि इथं राहिल्याच्या नंतर तुम्ही एका जीवाप्राणाने जीवाभावानं राहायचं आहे. आणि चौथं वरदान मागितलं मूढ पापी जैसे तैसे. 4 वर याला मागता येतात. याचा अर्थ हा ब्राह्मण आहे बरं का. कारण असं आहे महाभारतात चिंतन असं आहे एक माहुर वैश्यवरम द्वौत क्षत्र स्त्रिया वरौ त्रयो राज्ञस्त राजेंद्र ब्राह्मणस्य शतम वराहा. द्रौपदीच्या मुखातलं वचन. द्रौपदीला काय ते वस्त्रहरण द्रौपदीचं झालं ना, ते वस्त्रहरण झाल्याच्या नंतर मग द्रौपदी ते देवानी वस्त्र पुरवले, त्याचं लज्जारक्षण झालं. लज्जारक्षण झाल्याच्या नंतर सगळे कौरव लाजले आणि धृतराष्ट्राला वाटायला लागलं की बाबा हिचं लज्जारक्षण झालंय म्हणजे ही समर्थ आहे आणि ही समर्थ असल्यामुळे माझ्या पोरांना आत्ता शाप देऊन जर मारून टाकेल तर आत्ताच माझं कुळ उद्ध्वस्त होणार आहे. याच्यापेक्षा याला संतुष्ट करा म्हणून द्रौपदीला त्याने सांगितलं द्रौपदी मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काही मागायचं असलं तर माग म्हणून. द्रौपदीला सांगितलं एक काम करा, माझ्यावर प्रसन्न आहेत ना, मला वरदान मागायला सांगताना एक वरदान मला असं द्या काय, माझ्या धर्मराजाला तुमच्या दास्यातून मुक्त करा. आता ते जुगारामध्ये हरलेत त्याच्यामुळे तुमचे दास झालेत. धर्मराजाला अदास वस्तू युधिष्ठिर माझे धर्मराज तुमच्या दास्यामध्ये नको हे मला मागायचंय. दिलं म्हणे द्रौपदी तुला अजून काही मागायचं असेल तर माग. द्रौपदीला सांगितलं दुसरं वरदान देणार आहात? हो देणार आहे. असं करा माझे 4 बाकीचे जे नवरे आहेत यांना सुद्धा तुमच्या दास्यातून मुक्त करा. ठीक आहे केलं म्हणे. अजून काही माग. द्रौपदीने सांगितलं शास्त्र असं आहे की क्षत्रियाच्या बाईला क्षत्राणीला फक्त 2 वर मागता येतात. तिथं तिने शास्त्र सांगितलं एक माहुर वैश्यवरम, वैश्याला एकच वर मागता येतो. तो क्षत्र स्त्रिया वरो, क्षत्रियाच्या भार्येला 2 वर मागता येतात. त्रयो राज्ञस्तु राजेंद्र, राजाला 3 वर मागता येतात. आणि ब्राह्मणस्तु शतम, ब्राह्मणस्य शतम वराह, ब्राह्मणाला कितीही वरदान मागता येतात. जर पुंडलिक परमात्मा पंढरीनाथाच्याकडे 3 पेक्षा अधिक वरदान मागितलेलं संतांच्या वचनातून दिसत असेल म्हणलं पाहिजे तो ब्राह्मण बरं का. ते असं द्या, त्याच्यात तात्पर्य नाही, तात्पर्य त्याच्यात नाही. आपल्याला चिंतन काय करायचं, पुंडलिकानं वरदान मागितलं आणि जो कोणी जसा कोणी वारकरी होऊन तुझ्या दर्शनाला येईल तेव्हा त्याला तो मुक्त केलं पाहिजे, तो त्याला वर दिला. म्हणून इथं आलेल्या वारकऱ्याला मोक्ष प्राप्त होतो, मोक्षाचा अधिकार असतो असं महाराज वर्णन करतात. आणि शेवटी महाराजांनी स्वतःचं चिंतन त्या संदर्भात असं सांगितलं की एका संताच्या पुंडलिक नावाच्या संताच्या वचनानं हे सगळं खरं होऊन गेलं. मानुष्य वंच्या चरणात एका संताच्या बोले आणि पुंडलिक नावाच्या एका संताच्या एका बोलानं तेव्हा माझ्या गावी दर्शनाला तुझ्या येणाऱ्या सगळ्या लोकांना तू मुक्त केलं पाहिजे. हे जे वरदान पुंडलिकानं मागून घेतलं आहे बरं का. ज्ञान विज्ञान हीनानाम मूढानाम पापिनामपि दर्शनांते भवेन मोक्षः प्रार्थयामि मुहुर्मुहुः. हे पुंडलिकाची प्रार्थना आहे पांडुरंग महात्म्यामध्ये. आणि या पुंडलिकाच्या एका बोलानं हे खरं झालं
की पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, असं महाराज या ठिकाणी एकंदर चिंतन सांगतात. काय थोडस या अभंगाच्या बाबतीमध्ये गोशिवाऱ्यानं जर विचार केला तर महाराजांनी या अभंगामध्ये पंढरीचा वारकरी झाला की तो मोक्षाच्या पात्रतेचा हक्काचा अधिकारी होतो, याच्याबद्दल आत्मप्रतीती, गुरुप्रतीती आणि शास्त्र प्रतीती तिन्हीचं चिंतन सांगितलेलं आहे. शास्त्रीय कोणताही सिद्धांत सत्य ठरण्याकरता त्याला आत्मप्रतीती लागते, त्याला गुरुप्रतीती लागते आणि त्याला शास्त्र प्रतीती लागते. शास्त्र प्रतीती म्हणजे तो सिद्धांत शास्त्रानं सांगितलेला असणं, आत्मप्रतीती म्हणजे तसा आपल्याला अनुभव आलेला असणं, आणि गुरुप्रतीती म्हणजे गुरुच्या अनुभवाने गुरुने ते शास्त्रीय तत्व आपल्याला सांगितलेलं असणं. आपण विचार करा, तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या, ही आत्मप्रतीती आहे. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनी, याच्याकरता मुळातलं शास्त्रातलं वचन कोणतं? आता आपण पाहिलेलं ज्ञान विज्ञान हीनानाम मूढानाम पापीनाम अपि दर्शनाते भवेन मोक्षा प्रार्थयामि मुहुर्मुहुः. या वचनाचा अनुवाद मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनी या वचनात असल्यामुळे ही आहे शास्त्र प्रतीती. आणि पुंडलिका दिलावर करुणाकर विठ्ठले, इथं पुंडलिकाला ते वरदान मिळालेलं असल्यामुळे त्या पुंडलिकाला वारकरी होण्याने मोक्षाचा अनुभव आला, ही आहे गुरुप्रतीती. गुरुप्रतीती, शास्त्र प्रतीती आणि आत्मप्रतीती क्रमानं या दुसऱ्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत महाराजांनी सांगितलेली असल्यामुळं तीन प्रतीतीने सिद्धांत पक्का झाला. काय पक्का झाला? पंढरीचा वारकरी झाला की त्याला मोक्षाचा पक्का हक्क आहे म्हणजे आहेच. याच्याकरता परमात्मा पंढरीनाथाच्या वारीला आपण येत असताना वारकरी होऊन वारी केली पाहिजे. पंढरीचं दर्शन घेताना होय होय वारकरी आणि मग पाहे बाहेर पंढरी, असं जे संतांनी सांगितलं त्याचं कारण काय? वारकरी व्हा, वारकरी होऊन पंढरी पहा, वारकरी होऊन वारकऱ्याची दृष्टी घेऊन पंढरीकडे पाहिल्याशिवाय पंढरीचा महिमा आपल्याला जाणवणारच ना. सामान्य बुद्धीनं जर आपण पंढरीकडे पाहायला लागलो तर पंढरपूरमध्ये काही वैशिष्ट्य नाही, पण आपण वारकरी झालो आणि वारकऱ्याच्या दृष्टीनं जर पंढरी पाहिली तर पंढरीमध्ये मोक्ष देण्याचं सामर्थ्य आहे हे नक्की आपल्याला कळाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याबद्दलची आत्मप्रतीती, शास्त्रप्रतीती आणि गुरुप्रतीती महाराजांनी या अभंगात सांगून ठेवलेली असल्यामुळं महाराजांचा सिद्धांत पक्का आहे की पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. याच्याकरता वारकरी व्हावं. वारकरी होणं म्हणजे अभिगमन, उपादान, निजास, स्वाध्याय आणि योग या 5 पद्धतीनं परमात्मा पंढरीनाथाची उपासना करायला लागा. वारीला येत चला. याच्या योगानंच परमात्मा पंढरीनाथाची कृपा होऊन आपल्याला आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक परमानंद प्राप्ती रूपी मोक्ष प्राप्त